नजर लग गई, नजर लग गई असं म्हणायला काय हरकत नाही. शिरसाई हिटर्सला लागलेला सर्वात मोठा झटका, ज्याच्यावर प्रत्येकाच्या नजरा होत्या, तो खेळाडू मात्र बॅक टू दी पवेलियन. हो, या मात्र जास्तच बाहेर आहे, चेंडू जास्तच बाहेर आहे. वाईट बॉल. स्वप्नील आणि निहाल याला मात्र आता शिरसाई हिटर्सला घेऊन जावं लागणार आहे पुढे. पहिल्या चेंडूवर पहिला विकेट, आणि तोही कुठला, टायगर. पहिल्याच चेंडूवर शिकार केली गेली. तू झेली खूप मला वाटतं ज्या पद्धतीने पंचांनी आम्ही सर्वांनी चेक केला, एक आगळावेगळा झेल होता तो. हो, इकडे मात्र हा चांगला चेंडू, डॉट बॉल. शिरसाई हिटर्सवर आता सध्या प्रेशर आहे आणि इमी सध्या खुश असणार आहेत, कारण इम्रान पठाण ज्या पद्धतीने आपण पाहतोय की या स्पर्धेदरम्यान कॅप्टनशिप करतो, काही निर्णय त्याचे चुकतात, परंतु आज अचूक असा निर्णय त्यांनी मात्र घेतलाय. निलेश आहे मात्र हा चेंडू, चांगला चेंडू, इकडे मात्र खराब क्षेत्ररक्षण, चेंडू मात्र थांबणार नाही. 1-2 का 4 हा येतोय खणखणीत BPL चौकार. फटका खेळला गेला, चांगला फटका होता, कट स्क्वेअर कट पाहायला मिळाला, परंतु खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा फायदा. पुन्हा एकदा यावी मात्र रिवर्स, रिवर्स सक्सेसफुल. 1-4 पुन्हा एकदा खणखणीत चौकार. फटका खेळला गेला, इथे मात्र चांगलं कमबॅक केलं जातं. शिरसाई हिटर्स त्याच्या नावातच हिटर्स आहे, आणि हे हिटर्स मात्र सध्या हिट करतायत. पहिल्या चेंडूवर मोठा गडी बाद झाल्यानंतर सुद्धा जे प्रेशर होतं ते प्रेशर तसं ठेवून दिलं नाही. निलेश शिंदेवर मात्र आक्रमण केलं जात आहे, आणि स्वप्नवत फलंदाजी मात्र करतोय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक, हा तिसरा चौकार, चौकाराची हॅट्रिक मात्र नोंदवली गेली आहे. वडबाडे ठीक आहे. काय अप्रतिम फलंदाजी मात्र पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फलकावर आतापर्यंत जाऊन पोहोचते 13. चेंडूंचा विचार केला, चेंडू झालेत 5. खराब क्षेत्ररक्षणाचा फायदा मात्र मिळाला, आणि हा बॅक टू बॅक चौथा चौकार. ओडबाडे स्वप्नवत फलंदाजी पाहायला मिळते. इकडे मात्र काय फलंदाजी सजवली गेलाय, खूप चांगली फलंदाजी स्वप्नील साळुंकेकडून. ठीक आहे. फलंदाजी इकडे मात्र होते. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फलकावर लागते 17 धावा. 1 गड्यांच्या मोबदल्यात आपण पाहत आहात बारामती प्रीमियर लीग सीझन 5 चा दिवस क्रमांक 5. दिवस क्रमांक 5 मध्ये आपण सर्व एकत्र आहोत, आणि ज्या पद्धतीची स्पर्धा चालू आहे, कौतुक करावं लागेल सर्वांचं. पुन्हा एकदा 17-1 शिरसाई हिटर्स, दुसऱ्या बाजूला UID फायटर्स. एका बाजूला हिटर्स आहेत, दुसऱ्या बाजूला फायटर्स आहेत, आणि दोघंही आमने सामने आहेत. एक चांगली स्पर्धा, मानाची स्पर्धा म्हणजे स्पर्धेकडे पाहिलं जातं बारामती प्रीमियर लीग. इथे मात्र हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, चेंडू पॉइंट क्षेत्रात जातोय, आणि तिकडे मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्येचा विचार केला 19-1 शिरसाई हिटर्स विरुद्ध दुसऱ्या बाजूला UID फायटर्स. तगडा मुकाबला, एका बाजूला इमी, दुसऱ्या बाजूला सौरभ दळवी.
याही मात्र जास्त खांद्याचा उपयोग केला जातोय प्रवीण आणि चेंडू जातो वाईट. धावसंख्येचा विचार केला 20. कोणाला वाटलं एवढा स्कोर होईल? सौरभ दळवी बाद झाल्यानंतर असं वाटलं होतं धावसंख्येला कुठेतरी लगाम लागेल, परंतु त्यानंतर स्वप्नीलची स्वप्नवत खेळी आपण पाहतोय. याही मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे आणि विकेट नंबर 2. निहाल बॅक टू दी पविलियन. निहालचा शिकार मात्र केला जातोय. असणारे वेळेचं बंधन, 6 षटका टाकायला 27 मिनिटं लागतील याची काळजी प्रत्येक संघाने घ्यायची. धावसंख्येचा विचार केला 20 धावा 2 गणांच्या मोबदल्यात. इकडे मात्र नवीन फलंदाज आलाय अमोल. आले आले मोठा फटका घेण्याच्या प्रयत्नात बॅक टू बॅक दुसरा झटका. करता नेहमी म्हणतो क्रिकेट हा फक्त शक्तीचा नाही तर युक्तीचाही खेळ आहे. जर तुमच्या समोरचा फलंदाज चांगली फलंदाजी करतोय त्याला स्ट्राईकवर आणणं महत्वाचं की आपण शिकार बनणं महत्वाचं, हे खूप महत्वाचं आहे. आपण अनेक वेळा पाहिलं UIDचंही तसंच झालं होतं. UIDकडे इम्रान पठाण जेव्हा होता, इम्रान पठाणला फलंदाजीला न आणता त्यांनी स्वतः शिकार त्यांचे झाले. तसंच काहीतरी इकडे शिरसा हिटरचं होतं. कारण बॅक टू बॅक 2 विकेट ऑन हॅट्रिक. गोलंदाज आता मात्र प्रवीण मयेकर. प्रवीण मयेकर तयार. आगावेगा फटका केलाय. चेंडूला फक्त ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतं. चेंडू मात्र जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल 2 धावा मात्र मिळत आहेत. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या जाऊन पोहोचते 20-22. गडी बाद झाले 3. गोलंदाज पुन्हा एकदा ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू वाईट बॉल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू जातो निर्धाव. डॉट बॉल. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. याही मात्र पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतो. याही मात्र कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतो. चेंडू मात्र सीमा पार जाणार खणखणीत. ओहो, लास्ट मुमेंटला चेंडूच्या पद्धतीने अडवलाय. खूप चांगल्या पद्धतीने इकडे क्षेत्ररक्षण झालाय. एकंदरीत काय झालंय हे थोडस आता तिकडे त्यांनी सांगितलंय की थोडं चेक करावं लागेल असं वाटतंय की काय. ज्या पद्धतीचा हा फटका होता. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावर लागते ती आता मात्र 26.
इकडे मात्र चेंडू पुन्हा एकदा हवेत आहे. चांगला प्रयत्न, अप्रतिम प्रयत्न, खूप चांगला प्रयत्न पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षकाकडून, प्रवीण कडून. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क पर गणेश. पहिल्या षटक हातात, चांगला चेंडू, डॉट बॉल. पण स्वप्नील ज्यांनी 6 चेंडूत आतापर्यंत 16 धावा बनवल्यात आपल्या संघासाठी, आणि विचार केला तर ज्या पद्धतीची गोलंदाजी त्यांनी आता, फलंदाजी आतापर्यंत त्यांनी हाताळलं, त्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण एका बाजूला मोठा फलंदाज बाद झाल्यानंतर कमबॅक करणं खूप महत्त्वाचं असतं. इकडे मात्र चेंडूला फक्त दिशा दिली जाते, सिंगल मात्र मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 28, 28 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. तिसरं षटक मार्गस्थ आहे. अक्षय आणि स्वप्नील ही जोडी मात्र मैदानाच्या आत आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल. याही मात्र वाईड यॉर्कर आणि त्याला हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र जातोय कव्हर पॉईंटच्या क्षेत्रात. जोपर्यंत तिथून अडवला जाईल तोपर्यंत धावा मिळतील पुन्हा एकदा 2. धावसंख्या फलकावर आहे 30 वर 3 गडी बाद. षटक क्रमांक 30 मैदानाच्या आत आहे. आपण पाहत आहोत बारामती प्रीमियर लीग सीझन 5 चा 5वा दिवस. यावेळी मात्र बॅटच्या पट्ट्यात आलाय, परंतु तो किती दूर जाणार. विकेट, विकेट नंबर 4, विकेट नंबर 4 आणि अक्षय बॅक टू द पवेलियन. इकडे मात्र आल्या मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॅक विकेट. ही आता मात्र मला वाटतंय टीमची हॅट्रिक झालाय की काय, कारण 5च्या 3 चेंडूवर 3 विकेट गेलेत. सौरभ दवी बाद झाल्यानंतर संघ कुठे ना कुठेतरी अडचणीत होता. तिथून स्वप्नीलने संघाला सावरलं, परंतु स्वप्नील ही बॅक टू दी पवेलियन जाताना पाहायला मिळतोय. विकेट नंबर 6.
रुद्र थंडर्स आपली टीम लिस्ट घेऊन यायचं. रुद्र थंडर्स इकडे मात्र ज्या पद्धतीचं आपण पाहतोय जी स्थिती आहे ती स्थिती खूप भयानक आहे सध्या तरी. 30-6 सध्याची स्थिती. तीस वर 6 गडी बाद. षटक क्रमांक मैदानाच्या आत चालू आहे 4थं. रुद्र थंडरचे मालक दीपकजी यांचे इकडे आगमन झालंय. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. इम्रान पठाण. हो या मात्र चेंडूला फक्त दिशा दिली. चांगल्या पद्धतीने चेंडू खेळलाय. सिंगल मात्र मिळेल. एक धाव मात्र मिळते. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न. इकडे मात्र धावचीची संधी आणि विकेट. काही गरज नव्हती. रुत इथे मात्र शिरसाई हिटर्स सध्या मात्र आपले विकेट हिट करतायत. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या फलकावर लागते ती मात्र आता 31 वर 7 सध्याची स्थिती. बत्तीस वर 7. पुन्हा एकदा अपील आणि अपील मध्ये तेवढा दम आहे का दोघं चेक करतील पंच. पंच मात्र आपल्या जागेवर जातील. ते आपला निर्णय देतील. आउट. विकेट नंबर 8. 32 वर लागतोय 8वा झटका. विकेट डाऊन. पहिल्या षटकात पहिल्या चेंडूवर पहिला विकेट गेला. त्यानंतर स्वप्नीलनी पूर्ण इनिंग सांभाळली. स्वप्नीलनी 4 चौकार मारले पहिल्या षटकात. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर होती 17. आणि त्यानंतर फलंदाज येत आहेत, फलंदाज जात आहेत, फलंदाज येत आहेत, फलंदाज जात आहेत. 15 धावेमध्ये जवळजवळ 7 गडी बाद झालेत. 32 वर 8. काय गोलंदाजी. आता इम्रान पठाणी त्या लिस्ट मध्ये आहेत. 2 विकेट त्यांच्या नावावरही गेलेत. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय निर्धाव. डॉट बॉल. 5 चेंडू झालेत. आता निघू नाही आपल्याकडे. मला वाटते फलंदाज ज्या पद्धतीने आता दरवी पंचांकडे जाणार. पंच किती काम करणार. मला वाटते आपण पाहतोय की टेनिस क्रिकेटमध्ये सध्या तरी ती सर्व्हिस आली नाही आहे. या मात्र चेंडूला येऊन दिलं. हलक्या हाताने फक्त दिशा दिली. एकदा मात्र मिळेल. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न आहे पाहिजे. दुसऱ्या वेळेच्या प्रयत्नात आणि 2 धावा मात्र दोन्ही फलंदाजांनी बघता बघता पूर्ण केले. 4 षटके संपले. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागले 34. धावा गडी बाद झाल्यात. आतापर्यंत 8 गडी बाद. 34. षटक क्रमांक 5. गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज घेऊन येतोय गणेश पिंगळे. गणेश पिंगळेचा विचार केला. 1 षटक 4 धावा 2 गडी बाद. हे त्याचा ॲनालिसिस आहे आतापर्यंतच. पुढचा चेंडू. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात. बॉलच बॅक ड्राईव्ह.
लॉंग ऑफला खेळाडू तैनात आहे. तो मात्र चेंडू अडवेल, थ्रो करेल तोपर्यंत एक धाव. धावसंख्या 1 ने वाढून होते ती मात्र आता 35 वर 8. षटक क्रमांक मैदानाच्या आत चालू आहे ते 5वं षटक मार्गस्थ. 35 धावा फलकावर आहेत. 8 गडी आतापर्यंत गमावले शिरसा हिटर्सनी. इकडे मात्र हा चेंडू चांगल्या पद्धतीने खेळला, गलीमध्ये चेंडू खेळलाय, विकेट साठी जायचा होता परंतु नाही. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 36 वर 8. 36 लॉस ऑफ 8. 5वं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकात 17 झाल्यानंतर असं वाटलं होतं की सौरभ जरी गेला असला तरी त्याचा संघ सहकारी मात्र तो सामना आपल्या बरोबर ठेवणार. हो, चांगला चेंडू, डॉट बॉल. इकडे मात्र 36 वर 8 आहे. चांगला प्रयत्न जसं आपण पाहतोय दीपक पानसरे त्या पद्धतीने फलंदाजी करतोय आणि दुसऱ्या बाजूला हरी तर गणेश पिंगे आतापर्यंत आग ओकणारी गोलंदाजी करतोय, कारण त्यांनी फलंदाजांना चान्सच दिले नाहीयेत. यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका आहे. चेंडू हवेत होता, लॉंग ऑफचा खेळाडू जाईल, वाईट जाऊन चेंडू अडवेल. इकडे मात्र धावचीची संधी परंतु चेस्थड अंपायर. नॉट आउट. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 38 वर 8. बाल बाल बचे असं म्हणायला काही हरकत नाही, कारण ज्या पद्धतीने तो धावला होता चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. इकडे मात्र आता शिरसाई हिटर्स जरी मोठे हिट आले नाही तरी चालतील, आता डबल सिंगलवर खूप चांगला भर देत आहे. धावसंख्या फलकावर 40. शेवटचा चेंडू बाकी आहे, लास्ट बॉल. 40 वर 8. रुद्र थंडर्स विरुद्ध KGF किंग्स. वर 8. शेवटचा चेंडू, लास्ट बॉल. इकडे मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. षटक क्रमांक 5 संपत आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर आहे 40. 8 गड्यांच्या मोबदल्यात. इथे मात्र KGF चे मुख्य ओनर शंकररावजी आटोळे पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. मला वाटतं हे षटक संपल्यावर आपण करूया टॉस. तत्पूर्वी या मैदानाकडे जाऊया. पुढचा चेंडू इम्रान. पहिला चेंडू बॅक ऑफ द लाईन ठेवतोय, चांगली गोलंदाजी हाताळली जाते. इकडे मात्र गोलंदाज इम्रान कडून धावसंख्या फलकावर आहे ती 41. 40 झालं. 40 सो बेट
पुढचा चेंडू पुन्हा एकदा इम्रान. यावी मोठा फटका, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, चांगलं क्षेत्ररक्षण आहे, 2 धावा मात्र काही रोखू शकणार नाही. धावसंख्या 2 वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते 42-42. आता 50 कडे जायचा सध्या मानस असायला हवा. 50 ही आपण माइलस्टोन पाहू शकतो, कारण या स्पर्धेत धावा भरपूर झाल्यात, त्यामुळे किती धावाकडे जाणार याकडे लक्ष आहे. पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याच्या प्रयत्नात क्षेत्ररक्षक खूप 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 दूरवर आहेत, त्यामुळे 2 धावा इथे मात्र पूर्ण होणार हे सध्याचं चित्र आपण पाहतो. हरी आणि दीपक यांनी दोघांनीही मात्र आपल्या संघाच्या आशा पल्लवित केलेत, कारण या दोघांचा जर विचार केला तर 13 धावांची पार्टनरशिप आहे. जिकडे 17वर 7 विकेट गेले होते तिकडे आता 13ची पार्टनरशिप पुन्हा एकदा बनते आणि एका सन्मानजनक धावेकडे. नाहीतर लो स्कोरिंग मॅच होती. 44 लॉस ऑफ 8. इम्रान याही मात्र चांगला चेंडू आहे, चांगला फटका आहे, परंतु चेंडू हाताला लागलाय पॉइंटच्या खेळाडूला. तरी सुद्धा 2 धावा पूर्ण होणार. 46 काय ब्रेक मारलाय पहा. 46 8 गड्यांच्या मोबदल्यात अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 6 षटकांचा सामना आहे. शिरसाई हिटर्स पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद, पहिल्या षटकात 17 धावा. आणि रुद्र थंडरचे आसिफ भाई इकडे आगमन. पुन्हा एकदा रिव्हर्स अटॅम्प्ट करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र जातोय निर्धाव. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. इकडे आपण जे बॅटल्स पाहिलं होतं, एका बाजूला इम्रान पठाण, दुसऱ्या बाजूला सौरभ दळवी. हे बॅटल मात्र इम्रान पठाण सध्या तरी पहिल्या इनिंग मध्ये जिंकतोय, कारण विकेट नंबर 9 डाऊन. 46 ऑन बोर्ड, 9 डाऊन, 9 विकेट गेलेत. आणि आता मात्र 47 धावांचं एक छोटेखानी आव्हान आहे. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. या सेकंड इनिंगला आपण थोड्याच वेळात सुरुवात करणार आहोत. मी पुन्हा एकदा विनंती करेल, चला जास्त वेळ घेऊ नका, आपल्याला वेळेचं बंधन असणार, ते वेळेचं बंधन पहा. आणि टॉसकडे जातोय आपण, टॉसकडे जाऊया. मला तिकडे मात्र टॉस घेतला जाईल आणि टॉस आपण ऑन स्क्रीन पाहू शकता. दोन्ही संघाचे कर्णधार इकडे उपस्थित आहेत आणि टॉस घेतला जातो. एका बाजूला KGF किंग्स तर दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत टीम रुद्र थंडर्स. म्हणजे एका बाजूला आसिफ सय्यद तर दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत वसीम. हे मात्र खूप मोठं बॅटल आहे आणि हे बॅटल पाहण्यासाठी आम्ही प्रत्येकजण तयार आहोत, कारण आसिफ सय्यद पहिल्यांदाच आज आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत. त्यांच्या समोर इम्रान. चला टॉस करून घ्या. मी विनंती करेल आयोजकांना, सर टॉस ते कुठे गेले? मी विनंती करेल माझ्या इकडे टॉस करण्यासाठी. शंकर भाऊ आटोळे पाटील यांच्या शुभ हस्ते आपण मात्र टॉस करत आहोत तिकडे मात्र. आणि दोन्ही कर्णधार समोर आहेत पहा. इकडे एका बाजूला यस टॉस होतो. इकडे सलीम सर आमच्याबरोबर जोडले जातात. सलीम सर या. आज नजर ना लगे इसीलिए ब्लॅक पहन के आए भाई. Hello, check. हेलो. बारामती प्रीमियर लीग सीजन 5 टॉस एक तरफ KGF किंग, दूसरी तरफ रुद्र थंडर्स. BPL इज कॉल एंड BPL देर. टॉस जीता है, पहले क्या करेंगे? फील्डिंग करेंगे. सामने टीम रुद्र थंडर पेन टीम है, उसके साथ में पहला मुकाबला वो टीम खेल रहे हैं. आप के इस मैच के किस अंदाज से देख रहे हैं आप? रुद्र थंड अच्छी टीम है, रोजाना प्रैक्टिस कर और 2 टीम में उसमें प्लेयर अच्छे रंजीत, इसलिए अच्छी टीम से मुकाबला है हमारा. आपको सुबह में बेस्ट ऑफ लक ज़्यादा पूछेंगे नहीं.
कडे आपण जाऊया तर दीपक भाऊ आपल्या सोबत जोडलेले आहेत. बऱ्याच दिवस हे स्टेडियम बंद होतं. किती एक्साइटमेंट आहात आपण पहिला सामना या ठिकाणी बारामती प्रीमियर लीग सीझन 5 मध्ये खेळतात. आमच्यासाठी आता खास म्हणजे स्टार्टच चालू झाला. आता BPL 5 दिवस झाले, आज 5वा दिवस आहे, पण आमच्यासाठी आज पहिला दिवस आहे. त्यामुळे आम्ही कडक खेळणार आहेत आणि असा स्कोअर करणार आहे की पुढची टीम जरा ही झाली पाहिजे, लूज झाली पाहिजे. सरजी देखील मी आज जरूर 5वा दिवस आहे, परंतु मला असं वाटतं तुम्ही मैदानाच्या बाहेर आहे. कारण 5 दिवस मी बघतोय की तुम्ही देखील या मैदानासोबत जोडलं गेलेलं आहेत. कारण ह्या स्पर्धेविषयी किती आपुलकी आहे आपल्या मनात. स्पर्धेविषयी म्हणजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावामुळे आणि इथल्या स्टेडियमवरील टर्फ विकेटमुळे आम्ही इथं खेळण्यासाठी कंटिन्यू असतो इथं आवर्जून. तुम्हाला शुभेच्छा असतील. या ठिकाणी टॉस सेंटर की न्यूज इस तरह से KGF रुद्र थंडर्स के बीच में मुकाबला होगा. टॉस जीता है KGF किंग और पहले किया है गेंदबाजी का फैसला रुद्र थंडर्स के धुरंधर दिया है बल्लेबाजी का मौका. जब तक कि कॉइन बॉक्स में जाएंगे मैच अगला शुरू होता हुआ और सीधे जाएंगे चिराग मेहर सर के. तब तक के लिए धन्यवाद. तर सामन्याला सुरुवात होते. इकडे मात्र सलामीची जोडी मैदानाच्या एका बाजूला अलीन तर दुसऱ्या बाजूला रोहित. तर पहिल्या चेंडूवर मात्र चांगला फटका खेळला जातोय आणि सुरुवात होत आहे. मला वाटतं पहिला सामना आज मला वाटतं मीच करतो. दुसऱ्या सामन्याला तुम्ही या पुन्हा एकदा. पहिल्याच चेंडूवर 2 धावा आहेत. सलीम सर पुढच्या सामन्यासाठी आपल्याबरोबर जोडले जाणार आहेत. सामना क्रमांक 2 पूर्णपणे सलीम सर घेतील, तोपर्यंत सामना क्रमांक 1 चिराग मेहर सध्या सांभाळतील. ज्यावेळी मैदानाच्या पहिल्या षटकात ज्या पद्धतीने सौरभ दळवीचा पहिल्या चेंडूवर विकेट गेला होता, 2 धावा पहिल्या चेंडूवर. आलिमॅन हा चेंडू पुन्हा एकदा शरीरभेदी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. चेंडूला फक्त ऑन ड्राईव्ह खेळलाय. 1 धाव मात्र मिळेल. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फलकावर लागते ती मात्र 3. षटक क्रमांक पहिला षटक क्रमांक चालू आहे आणि 2 चेंडू 3 धावा. URD फायटर्स काय कमबॅक केला. URD फायटर्सने कौतुक. इकडे मध्ये चेंज ऑफ पेस. इकडे मध्ये बाहेरील कडा आणि फलंदाज बाल वाचलाय असं म्हणाला हरकत नाही. कारण ज्या पद्धतीने तो फटका खेळला होता, त्या चेंडू खेळण्याची जी कला होती, तो आगावेगा फटका होता आलिमकडून, परंतु वाचलेत. दुसऱ्या बाजूला रोहित आणि आलिम. आता आलिम स्ट्राईकवर आता येतात. रोहितने तो फटका आगावेगा खेळला होता. पुन्हा एकदा गोलंदाज अक्षय. रिव्हर्सचा बादशाह म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आलिम. खूप वेळा रिव्हर्स खेळतात, परंतु आज तो रिव्हर्स तेवढा सक्सेसफुल झाला नाही. चेंडू पुन्हा एकदा जातोय निर्धाव. धावसंख्येचा विचार केला, 4 चेंडू 4 धावा. आपण पाहतात बारामती प्रीमियर लीग सीझन 5 हेलिकॉप्टरसाठी खूप ते प्रसिद्ध आहेत, परंतु सध्या ते रिव्हर्स खेळण्यासाठी गेले होते. या स्पर्धेचा विचार केला, रोज 8 सामने आपण पाहतोय. हा चेंडू खरा, बँक बॅलन्स कम खर्चा ज्यादा, वाईट बॉल. अक्षय आटोय. थोडासा कंट्रोल करावा लागणार आहे, कारण तुमच्याकडे बँक बॅलन्स कमी आहे धावांचा. जर विचार केला तर फक्त 47 धावांचं आव्हान आहे आणि या स्पर्धेचा विचार केला तर ॲव्हरेज 60+ हा ॲव्हरेज आहे या स्पर्धेत. यावेळी आखूड पद्धतीने चेंडूला मात्र भिरकावून दिलाय. 1 बाउन्स 4 येतोय BPL चौका. विचार केला, धावसंख्या फलकावर लागते ती मात्र URD फायटरची 9, ज्याची गरज होती. खरं तर आज इम्रान पठाणनी चांगली गोलंदाजी केली. त्यांनी 3 विकेट्स आपल्या गोलंदाजीमध्ये घेतले आणि त्यांच्या गोलंदाजांनी जी ड्रीम स्टार्ट केली. खरं तर सौरभ दळवीवर प्रत्येकाच्या नजरा होत्या, परंतु सौरभ दळवी आज गोल्डन डकच्या रूपाने मात्र बाद होऊन परतला. परंतु पहिलाच सामना होता. इकडे मात्र पूजा एंटरप्राइजेसला हा मात्र दिला जातोय सन्मान. जाऊया पुन्हा एकदा BPL चौकाराकडे. काल आयोजकांनी
सामन्याचा जो 1.5 तास वाचला, आपण पाहिलं की 2 सामने जे 1.5 तासात कंप्लीट झाले, जिकडे लो स्कोरिंग मॅच झाले, त्यामुळे कालचा दिवस हा लवकर संपला. म्हणजे 5:30 पावणे 6ला सर्व पॅकअप झालं. परंतु आज पाहायचं आजही चांगले चांगले संघ आहेत आणि पहिला सामना जसं 47चा म्हटलं तर थोडासा लो स्कोरिंग मॅच आहे पहिलाच. आणि विचार केला 10:12 झालेली आहेत, म्हणजे हा सामना किती लवकर संपवतील URD फायटर्स याकडे लक्ष असणार आहे. 34 धावांची गरज आहे. येणाऱ्या 30 चेंडूत पहिलं पॉवर प्लेचं षटक URD फायटरच्या खात्यात राहिलंय. गोलंदाज पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू. अपील कोणाकडे करतायत? अपील सरळ अंपायरकडे करा. मी नेहमी म्हणतो कॉमेंट्री करताना की जी तुमची कॉमेंट्री तुम्ही जी अपील करता ती मुख्य पंचांकडे करा, कारण मुख्य पंचांना ते राईट्स आहेत, तुमच्या स्ट्रायकर अंपायरला नाही. स्ट्रायकर अंपायरशी फक्त पंच संवाद साधू शकतात जर त्यांना वाटलं की कदाचित तिकडे काहीतरी झालंय, नाहीतर मुख्य पंच तुम्हाला योग्य ते निर्णय देतील. धावसंख्या 13, 30, नो लॉस. पुढचा चेंडू निघून पुन्हा एकदा गोलंदाज. पुन्हा एकदा आगावेगा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पायावर आदळतोय. पुन्हा एकदा निर्धाव. स्वप्नील ज्यांनी स्वप्नवत सुरुवात केली होती, खरं तर 16 धावा ज्यांनी पहिल्या षटकात कमावल्या होत्या, तो बाद झाल्यानंतर मात्र संघ पुन्हा एकदा पत्त्यासारखा कोसळला. पुढचा चेंडू डाऊन द ट्रॅक, परंतु चेंडू आणि बॅटचं काही कनेक्शन नाही. रोहितचं काय सध्या इंटेन्शन असलं पाहिजे? रोहित काय विचार करत असेल? रोहित मोठे फटके घेण्याचा प्रयत्न करतोय खरा, परंतु पाठचे 3 चेंडू डॉट आलेत. तर आलिम त्याला जाऊन काहीतरी कानमंत्र देतोय. आता हा कानमंत्र किती महत्वाचा याकडे लक्ष असणार आहे. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू चांगल्या पद्धतीने चेंडू कट केलाय. चेंडू जातोय इकडे मात्र डीप पॉइंटच्या क्षेत्रात खणखणीत चौकार. मात्र इकडे पाहायला मिळतं धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचते 17-17. पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू पुन्हा एकदा हवेत आणि यावेळी मात्र विकेट नंबर पहिला इकडे मात्र येतोय. 17 लागतोय पहिला खतरा. विकेट नंबर पहिला. सतरावर 2 मला वाटतं 17-1 गडी बाद होता जेव्हा सलामीचं षटक संपलं, तेव्हा 17-1 होता. आणि आता दुसरं षटक संपता URD फायटर्सचं धावसंख्या ही 17 आणि विकेट गेलाय 1. नवीन फलंदाज प्रवीणनी खूप चांगली गोलंदाजी हाताळली. खरं तर तोच प्रवीण पुन्हा गोलंदाजी मार्कवर. खराब शॉट सिलेक्शन. खडे खेळण्याचा प्रयत्न. षटक क्रमांक 2 इकडे मात्र संपतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागते ती मात्र 17. अभिजित भाऊ यांचे इकडे आगमन झालंय, त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. 17वर आतापर्यंत 1 विकेट गेलाय आणि आता समीकरण म्हणतंय येणारे चेंडू आहेत 24 आणि धावा हव्यात आतापर्यंत 30. 7.50च्या सरासरीने धावा जमवायच्यात. आणि जसं आमचे सलीम सर म्हणाले की हेही आव्हान करता 5 षटकं लागतील. आता चाणक्य आहेत ते सध्या आणि खूप चांगला क्रिकेटबद्दलचं खूप मोठं ज्ञान त्यांच्याकडे. आणि ज्या पद्धतीने आमचे बॉस अजय आवे सरांनी सांगितलं की सामना किती जरी लो असला तरी त्याला 5-6 षटके घेतलीच जातात. URD फायटर्स आतापर्यंत 17वर 1. नवीन गोलंदाज मार्कवर पुन्हा एकदा अमोल. षटक क्रमांक 3 URD फायटर्स 11 विरुद्ध दुसऱ्या बाजूला शिरसाई हिटर्सचं काय झालं? मला शिरसाई हिटरचा पहिल्या चेंडूवर जो पहिला विकेट गेला सौरभ दळवी, तिकडून मात्र सामना बदलला. परंतु असं वाटलं होतं की स्वप्नीलने आता संघाला कुठेतरी सावरलाय. 17 धावा आल्या आणि
त्यानंतर मात्र स्वप्नील समोर उभा राहिला. फलंदाज येत होते, फलंदाज जात होते, फलंदाज येत होते आणि फलंदाज जात होते. यावेळी मात्र सरळ बॅटने खेळलेला हा खणखणीत BPL षटकार. केला तर धावसंख्या फलकावर लागते ती मात्र आता 23 वर एक सध्याची स्थिती. यावेळी मात्र चेंडूला रीड करण्याचा प्रयत्न केला. चेंडू खूप बाहेर आहे. वाईट बॉल. 24 धावा आहेत अजून हा सामना जिंकण्यासाठी. 23 चेंडू 23 धावा. बॉल रन इक्वेशन जेवढा चेंडू आहेत तेवढाच धावा बनवायच्या. इकडे मात्र इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू तेवढा चांगला फईवर आला नाही. एकच धाव मिळेल. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या फलकावर 25. परंतु इकडे ओव्हरथ्रो होणार का? नाही चांगला बॅकअप आहे तिकडे. आता मात्र 22 चेंडू 22 धावा. आपण पाहतात बारामती प्रीमियर लीग सीझन 5 चा डे 5 मध्ये आपण पाहतोय जिकडे URD फायटर्स आणि शिरसाई हिटर्स मध्ये एक मोठं द्वंद्व पाहायला मिळेल. मी विनंती करेल तिकडे मात्र KGF ला प्लीज आपण प्रॅक्टिस करू नका, कारण सामने चालू आहेत. आयोजकांकडून प्रत्येकांना सूचना आहेत. दोन्ही संघांना सूचना आहेत पुढच्या सामन्याचे. रुद्र थंडर्स आणि दुसऱ्या बाजूला मी विनंती करेल KGF. हा चेंडू पुन्हा एकदा आखूड पद्धतीचा होता. चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जोपर्यंत फील्ड केला जाईल दुसऱ्या धावाचा कॉल आहे. 2 धावा पूर्ण. 27 धावा फलकावर. या स्पर्धेचा विचार केला तर 15 तारखेपासून या स्पर्धेला सुरुवात झाली आणि आज या स्पर्धेचा 5वा दिवस भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर सुरू असलेला हा बारामतीचा वर्ल्ड कप. मात्र हा चेंडू चांगल्या पद्धतीने खेळलाय. 1 धाव. या स्पर्धेबद्दल नेहमी म्हटलं जातं की मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. खेळाडू मोठ्या मोठ्या स्पर्धा सोडून फक्त या स्पर्धेत खेळण्यासाठी पूर्णपणे तयार असतात आणि प्रत्येक जण खेळण्यासाठी उत्सुक असतो. आपण त्याचा ऑप्शनही पाहिलं. 353 खेळाडूंनी मात्र तिकडे ऑप्शनमध्ये फॉर्म भरले आणि त्याच्यातून नंतर आपण जे 18 संघ पाहतोय धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 30 वर 1. तीस वर 1. धावेवर 1 गडी बाद. षटक क्रमांक मैदानाच्या आत चालू आहे. तिसरा आपण पाहतात बारामती प्रीमियर लीग. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. अमोल लाटोळे. इकडे मात्र हा चेंडू चांगला होता. फलंदाज आलिम यांना तो काही समजला नाही. चेंडू जातो निर्धाव. 3 षटक समाप्त होत आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर 30 धावा. जाऊया DJ कडे. ऐकू एक छोटंसं गीत.
खरं तर मला या स्पर्धेमध्ये यायचं होतं, परंतु ही स्पर्धा थोडंसं जे शेड्यूल होतं ते दोन्ही वेळा चेंज झाला, त्यामुळे कदाचित आपण मानतो की प्रत्येक कॉमेंटेटर्सचे तारका ह्या खूप बुक असतात, त्यामुळे त्याने यायला मिळाला नाही. मात्र हा चेंडू जातोय सीमा रेषा पार, खणखणीत चौकार. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोचते ती मात्र 35वर 1 अशी ही सध्याची स्थिती आहे. मनीष पाटील हे सध्या नाव खूप गाजत आहे. खूप मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ज्यांच्या कॉमेंट्रीने प्रत्येकाला ते मन मोहून घेत आहेत असे मनीष पाटील. गेल्या वर्षी आपल्याबरोबर ते जोडले गेले होते, परंतु यावर्षी त्यांना जमलं नाही, त्याबद्दल त्यांनी त्यांची दिलगिरी व्यक्त केली. इकडे मला पुन्हा एकदा हा चेंडू ज्या पद्धतीने केलाय, चेंडू मात्र जातोय सीमारेषा बाहेर, चौकार. मी पुन्हा एकदा KGF संघ धावसंख्या 39, लॉस ऑफ 1. आता फक्त 8 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 4 मैदानाची आज चालू आहे. मोठा फटका आहे, चेंडू सीमा पार जाणार. येस, धावसंख्या मात्र जात आहे 45वर. आणि सलीम सरांचं कदाचित जे गणित होते ते चुकलंय. हा 4थं षटक चालू आहे, 2 धावेची गरज आहे. इकडे मात्र एक मोठा सामना, रुद्र थंडर्स आपल्याला पुढच्या सामन्यात इन ॲक्शन पाहायला मिळेल. तर त्यांच्यासमोर KGF जय मैदानाच्या. ओहो, धोनी स्टाईल मध्ये सामना संपवतोय फलंदाज. इकडे मात्र आलिमची 40 धावांची ही खेळी या सामन्यात मात्र हाहाकार माजून जात आहे आणि हा सामना इकडे मात्र संपतोय. वेल प्लेड टीम, यू आर दी फायटर्स अँड हार्ड लक टीम शिरसाई हिटर्स.